UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। उद्याच्या सोहळ्यासाठी राज्यपाल CP राधाकृष्णन नागपुरात दाखल। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, आदिती तटकरे, अनिल पाटलांचं नाव निश्चित। मंत्रिपदासाठी तिन्ही नेत्यांना तटकरेंचा फोन। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्या शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं समोर। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे, विजय शिवतारे घेणार मंत्रिपदाची शपथ। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही। अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा। तर राऊतांनी चिंता न करता बडबड सुरू ठेवावी, दरेकरांचा टोला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्ज, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। उद्याच्या सोहळ्यासाठी राज्यपाल CP राधाकृष्णन नागपुरात दाखल। अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी आतापर्यंत 3 आमदारांना फोन। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, आदिती तटकरे, अनिल पाटलांचं नाव निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्या शपथ घेणाऱ्या आमदारांची नावं समोर। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे, विजय शिवतारे, भरत गोगावले घेणार मंत्रिपदाची शपथ। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही। अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा। तर राऊतांनी चिंता न करता बडबड सुरू ठेवावी, दरेकरांचा टोला। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्ज, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडत आहेत। तिघेच एकमेकांच्या फैली समोर आणतील, संजय राऊतांची टीका। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत इथल्या आमदाराला मंत्री करू नका। धनंजय मुंडेंचं नाव न घेता संभाजीराजेंची अजित पवारांकडे मागणी। स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली। काँग्रेसच्या माथ्यावरील संविधानाची गळचेपी करण्याचा कलंक कधीच मिटणार नाही, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। नरेंद्र मोदींचं भाषण कंटाळवाणं, मला गणिताच्या वर्गातील दुसऱ्या तासाची आठवण झाली। प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावर टीका। केंद्र सरकारने तरुणांचे आणि शेतकऱ्यांचे अंगठे कापले। राहुल गांधींनी एकलव्याचं उदाहरण देत शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरलं। तुमच्या आजी संविधानाविरोधी होत्या का? इंदिरा गांधींवरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल। श्रीकांत शिंदेंकडून सवाल उपस्थित करताच विरोधकांकडून सभागृहात गदारोळ। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती। रेल्वेने काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित। मंगल प्रभात लोढांची माहिती। भाजपचं निवडणुकीपुरतंच हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणलं। आदित्य ठाकरे यांची टीका। दादरमधील हनुमान मंदिरात केली महाआरती। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक। सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंवर टीका न करण्याचा इशारा। मवियानं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यानं मवियाचा पराभव। रावसाहेब दानवेंचा आरोप। सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची अंबादास दानवेंची मागणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।